नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर त्यांचं निलंबन झाल्याचं आता समोर येत आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. परमबीर सिंग यांचं निलंबन झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर परमबीर सिंग यांचं निलंबन झालेलं आहे. ही आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी घडामोड म्हणता येऊ शकेल. परमबीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर ही निलंबनाची कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. परमबीर सिंग यांच्यावर आता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं आता समोर येताना दिसतंय. परमबीर सिंग यांच्या निलंबनाचा आदेश मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर त्यांचं निलंबन आता झालेलं आहे. परमबीर सिंग हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. स्वाती, आत्ताची ही अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. परमबीर सिंग यांचं निलंबन झाल्याची बातमी समोर येते. काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर आपण पाहतो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाईलवर स्वाक्षरी करतात परमबीर सिंग यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आलेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ IPS अधिकारी परमबीर सिंग यांचं निलंबन करताना बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई केली गेली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्याकडे एक नवं देण्यात आली, पण या जबाबदारीचा स्वीकार न करता थेट ते सरकारला न कळवता सुट्टीवर गेले होते. 200 दिवसांपेक्षा अधिक हा काळ लोटलेला आहे आणि त्यामुळे या अनेक कारणांसह ही कारवाई करण्यात आलेली आहे. निलंबनाची IAS अधिकारी देवाशीष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्या संबंधीचा जो दाखल केला अहवाल होता तो महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी ज्या केलेल्या ज्या नागरी सेवा त्यांच्या त्या नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्या विरोधात ही चौकशी झाली होती आणि प्रशासकीय त्रुटीसाठी एकूणच प्रशासकीय त्रुटी ज्या होत्या त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने पण त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावली होती आणि त्यानंतर मात्र आता हे निलंबन झालेलं आहे. आतापर्यंत आपण बघत होतो की परमबीर सिंग यांचं जरी निलंबन झालं असलं तरी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई ही केंद्र सरकारच करू शकतं. केंद्र सरकारशिवाय त्यांची सेवा बरखास्त करणं किंवा त्यांना बडतर्फी करणं होऊ शकणार नाही. बिलकुल बिलकुल. स्वाती, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. परमबीर सिंग यांचं निलंबन झाल्याची ही बातमी आता समोर येते. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर या संदर्भातले आदेश काढले गेलेले आहेत. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. ओमायक्रॉन या व्हेरियंटचा भारतात शिरकाव झाल्याची माहिती आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेली आहे. कर्नाटकमधले 2 रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंट पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. कर्नाटकमध्ये 2 रुग्ण आढळल्यानं आता महाराष्ट्राची डोकेदुखी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमा भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तातडीनं सुरू करण्यात आलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती जारी केलेली आहे. कर्नाटकमधले हे 2 रुग्ण आहेत ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले होते. त्यांना जो संसर्ग झालाय कोरोनाच्या व्हेरियंटचा, तो नवा डेडली जो व्हायरसचा व्हेरियंट सांगितला जातोय तो ओमायक्रॉन व्हेरियंट असल्याचं आता उघडकीला आलेलं आहे. 2 cases of Omicron have been detected in Karnataka so far through the genome sequencing effort of INSACOG consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic.
but awareness is absolutely essential. COVID appropriate behavior is required. Use of masks, hand hygiene, and not going to and not organizing mass gatherings will help breaking the chain of transmission of Omicron. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या सोबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे मेडिकल सायन्स डिव्हिजनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नानासाहेब थोरात आहेत आपल्यासोबत. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण पाहिलं असेल तर ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगातल्या काही देशांमध्ये सध्या धुमाकूळ असल्याचं दिसतंय. आता भारतात सुद्धा 2 या व्हेरियंटनी बाधित असलेले लोक कर्नाटकमध्ये आढळलेले आहेत. त्यामुळे सगळी आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे. सुरुवातीला या सगळ्याबद्दल डॉक्टर काय सांगाल? भारतामध्ये काल 6 सॅम्पल्स कलेक्ट केलेली होती ट्रॅव्हलरची आणि त्याच्यातून त्यांनी अगदी फास्ट जिनोम सिक्वेन्सिंग करून त्यांना ते सापडले 2. तर त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री पाहून समजेल आपल्याला की ते नक्की कोणत्या देशातून आलेले होते, त्यांनी अजून किती लोकांना इन्फेक्शन केले. आता ह्या गोष्टीमुळे पॅनिक होण्याची फार गरज नाहीये किंवा भीतीची पण गरज नाहीये, कारण जो ओमिक्रॉनचा जो नवीन जे म्युटेशन झालेलं आहे त्याच्यातून हे दिसून येते की ज्यांना डबल डोस झालेले आहेत वॅक्सिनचे ते फार सुरक्षित आहेत. अगदी त्यांना त्याचा संसर्ग झालेला सुद्धा समजत नाहीये. फक्त आपल्याला जसं केंद्रीय जी आरोग्य यंत्रणा आहे त्यांनी आता फास्ट ट्रॅक केलेलं आहे वॅक्सिनेशन. अजून काही एका झायडसच्या वॅक्सिनला सुद्धा मंजुरी देऊन ज्या भागामध्ये वॅक्सिन झालेलं नाही त्या ठिकाणी ते वॅक्सिन पोहोचवण्याची तयारी केलेली आहे. तर अशा प्रकारच्या उपाययोजना करून आपण हे थांबवू शकतो. आणि जे नेहमीची त्रिसूत्री आहे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग, हे तर फारच उपयोगी आहे. त्यामुळे अगदी 2 रुग्ण सापडले तर लगेच पॅनिक होऊन शासकीय यंत्रणा किंवा लोकांनी दोन्ही गरज नाहीये, सायंटिफिक उपाय करून याच्यावरती कंट्रोल करता येईल. डॉक्टर, पण खास करून काही युरोपियन देशांमध्ये ज्या वेळेला ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले, अनेक देशांनी तर आपल्या सगळ्या बॉर्डर्स सील केलेल्या आहेत, एअर स्पेस बंद केलेले आहेत. कोणत्याही प्रकारे इतर देशांमधल्या, खास करून दक्षिण आफ्रिकेतले भागातले जे देश आहेत, दक्षिण आफ्रिका आणि इतर आजूबाजूचे देश, या सगळ्या देशांमधल्या फ्लाईट्स देखील आता येऊ शकणार नाहीयेत. या काही देशांमध्ये, खास करून युरोपियन कंट्रीजमध्ये धोका कदाचित वाढू शकतो. या अनुषंगानं त्यांनी या सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. भारतानं सुद्धा असंच काहीसं करणं अपेक्षित आहे, करावं असं वाटतं? सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल, कारण डेटा आता आपल्याला 24 नोव्हेंबरला ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलं की त्यांच्याकडे त्या प्रकारचं नवीन म्युटेशन झालेलं आहे. खरं तर ते दक्षिण आफ्रिकेतील नाहीये, त्याच्या आसपासच्या देशातून आलेलं होतं. पण ते फक्त आफ्रिकेतच आहे असं नाहीये. युरोपमधील बेल्जियम असेल, नेदरलँड, अशा देशामध्ये सुद्धा ते व्हायरस पसरलेला आहे. तर फक्त आफ्रिकेचा फ्लाईट बंद करून आपल्याला ते शक्य होणार नाही. कदाचित युरोपियन फ्लाईट मधून सुद्धा आपल्याकडे येऊ शकतो. सो लगेच पॅनिक होऊन जर आपण फ्लाईट बंद केल्या तर नक्की कोणत्या, म्हणजे आफ्रिकन फ्लाईट बंद करायच्या का युरोपच्या करायच्या का? कारण अमेरिकेमध्ये सुद्धा काही पेशंट सापडायला सुरुवात झालेली आहे, हाँगकाँगमध्ये आलेले आहेत. तर आपल्याला तो केंद्रीय पातळीवर त्यांच्या पद्धतीनं ते डिसिजन घेतील, पण तो पॅनिक होऊन घेण्याची गरज नाहीये. फ्लाईट बंद करून आपण काही प्रमाणात सुरुवातीला ते रोखू शकू, पण सर्वस्वी त्याच्यावरती अवलंबून राहता येणार नाही. आपल्याला ट्रेसिंग, त्यानंतर अशा प्रकारे जिनोम अनालिसिस करून आपल्याला ते समजत जाईल नक्की कोणत्या भागातून येत आहे. पण काही ठिकाणी जिथून दक्षिण आफ्रिकेतून सध्या ते मोस्ट डॉमिनेंट आहे, म्हणजे डेल्टाला त्यानं डॉमिनेट केलेलं आहे, तर तिकडल्या फ्लाईट बंद करणं योग्य राहील. बरं डॉक्टर, याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा होता की हा जो नवीन ओमायक्रॉन व्हेरियंट आहे हा डेल्टापेक्षा जास्त हानिकारक असू शकतो असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे तितकासा डेटा कदाचित त्याबद्दलचा आत्ता सध्याच्या घडीला अवेलेबल नसला तरी याच्यावर संशोधन होऊन, त्याच्यावरचा अभ्यास होऊन, या संदर्भात या व्हेरियंटला नामोहरम करण्याच्या दृष्टिकोनातनं काय काय केलं गेलं पाहिजे किंवा काय केलं जाऊ शकतं, या अनुषंगाने नेमके काय प्रयत्न सुरू आहेत? आपल्याकडे या संदर्भातली काय माहिती आहे? हो, बरोबर आहे. हा डेल्टापेक्षा आहेच थोडासा महार. डेल्टापेक्षा याच्यामध्ये वेगवेगळी 50 म्युटेशन म्हणजे बदल झालेले आहेत आणि त्यामधील 30 बदल हे त्याच्या प्रोटीनवरती झालेले आहेत की ज्या प्रोटीनमुळे आपल्या शरीरामध्ये त्याला एंट्री मिळते, म्हणजे आपल्या पेशींच्या मध्ये. तर हे 30 बदल शास्त्रज्ञांना फार वेगळे वाटले आणि म्हणून WHO न 72 तासामध्ये व्हायरल कन्सर्न, म्हणजे जगासाठी हा एक चिंतेचा विषय आहे, व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणतो आपण, तो जाहीर केला. आता जी उपाययोजना शास्त्रीय लेवलवर चालू आहे ती त्यामध्ये पहिल्यांदा जी आत्ताची जी व्हॅक्सिन्स आहेत ती कितपत उपयोगी आहेत याच्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि जो
शेजारचे देश आहेत त्याच्या बॉर्डरवरती व्हॅक्सिनच्या ट्रायल फास्ट सुरू केलेल्या आहेत. तिकडे व्हॅक्सिनेशन जोरात सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर ऑक्सफर्ड असेल, फायझर असेल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत ज्यांची व्हॅक्सिन आता सगळ्यात जास्त आहे जगामध्ये, तर त्यांनी या ओमिक्रॉन वरती लॅबोरेटरी लेवलला सुद्धा टेस्टिंग सुरुवात केलेली आहे की आपली व्हॅक्सिन कितपत उपयोगी पडतायत आणि नवीन बदल झालेले आपल्या व्हॅक्सिनमध्ये काय बदल करावे लागतील हे सुद्धा चालू आहे. आता कंपनी जी फायझर सारखी असेल, मॉडर्ना, ऑक्सफर्ड, ॲस्ट्राझेनिका, जी आपली कोविशिल्ड आहे, त्या कंपन्यांनी सरळ सांगितलेलं आहे कितीही सुपर स्ट्रेन म्हणजे कितीही भयानक व्हायरस येऊ द्या कोरोनामध्ये, आम्ही व्हॅक्सिनमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे बदल करण्याची आणि कमीत कमी वेळेत व्हॅक्सिन पुन्हा आपल्याला उपलब्ध होतील. पण अजूनही हा एक चिंतेचा विषय आहे की व्हॅक्सिन हे काही सर्व काही शेवटचा मार्ग नसणार आहे. आपल्याला हा नवीन जे म्युटेशन येतील त्याच्यासाठी आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क अशा प्रकारचे उपाय वापरून आपण बऱ्यापैकी संसर्ग रोखू शकतो. कारण इस्रायल सारख्या देशांनी युरोपनं बुस्टर डोस दिलेले आहेत, पण इंडियामध्ये बुस्टर डोस देणं शक्य होणार नाही. आपल्याला डबल डोस वरतीच फोकस करावा लागेल. बरोबर. डॉक्टर, आणखीन एक याच अनुषंगानं प्रश्न की आपण बोलताना असं म्हणालात की कोणकोणत्या व्हायरसच्या अनुषंगानं, व्हेरियंट्सच्या अनुषंगानं लसीमध्ये त्या वेळेला बदल केले जाऊ शकतात, तितकी फ्लेक्झिबिलिटी आहे. पण भारताचा जर विचार केला तर कोविशिल्ड, कोवॅक्सिन या 2 लसी प्रामुख्यानं देशभरातल्या नागरिकांना दिल्या गेल्या आहेत. तर या 2 लसींचा थेट परिणाम या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या अनुषंगानं होऊ शकेल का? त्या लसी ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांना त्याच्यापासून बचाव होऊ शकेल का? हा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या खूप चर्चेला जातोय. सोशल मीडियावर देखील याची चर्चा आहे. दुसरं, या सगळ्याच्या अनुषंगानं काही बदल अपेक्षित आहेत का लसींमध्ये आणि ते कशा पद्धतीचे असू शकतील? सुरुवातीचा जो प्रश्न आहे आपला तो की ह्या लसींचा काय इफेक्ट राहिला. कोवॅक्सिन असू द्या किंवा कोविशिल्ड असू द्या, दोन्ही लसी जर डबल डोस झालेल्या असतील तर आपल्याला 90% एवढं संरक्षण देत आहेत की एखाद्या नवीन व्हायरस पासून इन्फेक्शन होण्याचं आणि आपण ते दुसऱ्याला संक्रमित करण्याचं. तर ज्या लोकांनी डबल डोस घेतलेला आहे त्यांनी मनात अजिबात शंका धरायची नाही की आपल्याला काहीतरी सिव्हिअर इन्फेक्शन होतील. कदाचित माइल्ड, अगदी घरच्या घरी बरे होण्यासारखं संक्रमण होऊ शकतं. आता दुसरा जो आहे की लसीमध्ये बदल करता येतील का, तर हो, आताच्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहे त्यांनी शास्त्रज्ञांनी किंवा कंपन्यांनी विचार करूनच ती टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आणलेली आहे की ज्याच्यामध्ये बदल करता येईल कमी वेळामध्ये. सो उद्या जरी आपल्याला ओमायक्रॉन पेक्षाही अतिसंहारक जरी एखादा दिसून आला तरी त्यामध्ये बदल होतील. आता फक्त एक आहे की आपण व्हॅक्सिन हे कितीपर्यंत खेळायचं, म्हणजे हा एक शेवटचा मार्ग नाही. जसं मी आधी पण सांगितलं, आपल्याला मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग, मोठमोठे गर्दीचे कार्यक्रम टाळणे, याच्यामुळे आपण 90% इन्फेक्शन म्हणजे संक्रमण रोखू शकतो. त्यामुळे बुस्टर डोसची गरज लागणार नाही. बरं डॉक्टर, आणि आणखीन एक प्रश्न म्हणजे खास करून युरोपियन देशांमध्ये पाहायला मिळतोय हा ट्रेंड की लोक स्वतःहून लस घ्यायला घराबाहेर पडत नाहीयेत. अनेक ठिकाणी तर अनेक नागरिकांनी पहिला डोस सुद्धा घेतलेला नाहीये. काही देशांमध्ये आपल्याला माहिती असेल, जर्मनी किंवा ऑस्ट्रियासारख्या देशांमध्ये, नेदरलँड्स आहे, इतरही काही अनेक युरोपियन देश आहेत ज्यांच्यामध्ये डेल्टा व्हेरियंट अजूनही धुमाकूळ घालतोय. त्यात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बातमीनं आणखी कदाचित थोडासा कन्फ्युजनचा भाग वाढू शकतो. पण एकीकडे डेल्टाचाच प्रादुर्भाव पुरेसा कमी झालेला नाही, त्यात आता ओमायक्रॉन. त्यामुळं या सगळ्या केऑटिक सिच्युएशनमध्ये काहीतरी ठोस करणं गरजेचं आहे, खास करून युरोपियन कंट्रीजमध्ये. युरोपमधून आतापर्यंत 2 वेळेला म्युटेशन झालेलं आहे आणि युरोपमध्ये सुद्धा त्या मानानं लसीकरणाचा प्रतिसाद चांगला आहे. आता युरोपमध्ये 6वी लाट चालू आहे. जसं आपण 2ऱ्या-3ऱ्या लाटेचा विचार करतो, इथं 6वी लाट चालू आहे. पण ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही अशी 90% लोक त्यामध्ये इन्फेक्टेड दिसत आहेत. आणि ज्या डेथ होत आहेत ते सुद्धा असेच लोक आहेत ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं भरपूर आहे. आता ठोस जे काय करावं लागेल, तर आता आपल्याकडे जो मार्ग जो शिल्लक आहे तो म्हणजे व्हॅक्सिनचाच आहे. जास्तीत जास्त लोकांना सिंगल, डबल डोस देऊन व्हॅक्सिनेट करणं आणि सिव्हिअर इन्फेक्शन पासून माइल्ड इन्फेक्शन पर्यंत आणणं, म्हणजे हॉस्पिटलमध्ये न जाता घरच्या घरी बरं करता येईल, असाच हा एक उपाय आता आपल्याकडे शिल्लक आहे. आपण व्हॅक्सिनमध्ये नवीन व्हॅक्सिन शोधणं, पुन्हा ती लोकांना देणं, यामध्ये फार वेळ जातो परमिशन घेण्यासाठी किंवा लोकांचा प्रतिसाद इथून पुढे कमी होत राहील व्हॅक्सिनला. म्हणजे प्रत्येक वेळी जर आपण व्हॅक्सिन हाच मार्ग धरला तर आपण इंडियामध्ये सुद्धा पाहिलेला आहे, पहिला डोस घेतल्यानंतर लोक दुसऱ्या डोसला आलेली नाहीत भरपूर, 3रा डोसला तर 10% पेक्षा कमी प्रतिसाद मिळेल आहे त्याच्या. सो आपल्याला दुसरे मार्ग सुद्धा चांगले शोधावे लागतील. त्या मार्गामध्ये एकच आहे, मोठे कार्यक्रम आयोजित न करणं सध्या तरी ओमिक्रॉनच्या भीतीनं. आणि कर्नाटकामध्ये आलेला आहे, कदाचित असे कार्यक्रम तिथं व्हायला लागले तर तो देशात इतरत्र पसरेल. आणि मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग, आणि ज्या लोकांनी पहिला डोस घेतलाय 2रा डोस जेवढा लवकर होईल तेवढं सरकारनं उपलब्ध करून द्यावा. आणि ज्यांनी एक सुद्धा घेतलेलं नाही त्यांनी
पटकन लसीचा डोस घ्यावा. हाच सध्या चांगला ठोस उपाय आहे. बिलकुल डॉक्टर, पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. एक ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली आपल्यापर्यंत येते. ती ब्रेकिंग न्यूज आधी आपण पाहूया. ओमायक्रॉन संदर्भातली ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. खरं तर ओमायक्रॉन हा धोकादायक नाही. ओमायक्रॉन प्रकरणामध्ये सौम्य लक्षणं आहेत. देशात आणि जगातल्या रुग्णांना सुद्धा ही सौम्य लक्षणं असल्या कारणामुळे सध्या तरी घाबरण्याची गरज नाही, असं केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलेलं आहे. ओमायक्रॉन संदर्भातली ही अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. ओमायक्रॉन हा धोकादायक नाही. या ओमायक्रॉनच्या व्हेरियंटमधली लक्षणं सौम्य आहेत. देशात जगातल्या रुग्णांनाही सौम्य लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे सध्या घाबरण्याची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटलेलं आहे. आपण पुन्हा एकदा डॉक्टर थोरात यांच्याकडे जाऊया. डॉक्टर, सध्या तरी घाबरण्याची गरज नाही. आपण जसं म्हणालात तसं भारताचे केंद्रीय आरोग्य सचिव सुद्धा म्हणतायत की सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पण लस ज्यांनी घेतली नाहीये त्यांनी तातडीनं निदान लस तरी घ्यावी. सुरक्षितता आपली जर हवी असेल तर त्या अनुषंगाने ही पहिली पायरी आहे. डॉक्टर बरोबर. आफ्रिकेतून जो डेटा येतोय त्याच्या आधारेच केंद्रीय आरोग्य सचिवांनी ती माहिती दिलेली आहे. आफ्रिकेतून जो डेटा आलाय त्याच्यामध्ये तरुण लोकांच्या मध्ये आणि प्रौढ लोकांच्या मध्ये अगदी सौम्य लक्षणं आहेत याची. कुणालाही हॉस्पिटलमध्ये असं सिव्हिअर आहे म्हणून ऍडमिट केलेलं नाहीये. जी हॉस्पिटलमध्ये लोक आहेत ती ओल्ड एजचे आहेत. सो आफ्रिकेतून जो अगदी सौम्य लक्षणात येतो. इस्रायलचा सुद्धा एक डेटा फार महत्वाचा आहे, जिथं बुस्टर डोस किंवा लसीकरण मोठ्या प्रमाणात झालंय. तिथं सुद्धा त्यांना दिसून आलेलं आहे की लसीकरण झालेल्या लोकांच्यात ओमायक्रॉन जास्त पसरलेला नाहीये किंवा नाहीयेच. थोडेफार काही युरोपमधील लोकांच्या मध्ये दिसून आलं की लस घेतलेल्यांना सुद्धा तो ओमायक्रॉनचं इन्फेक्शन झालंय, पण ते सिव्हिअर नाहीये. सो आपण त्यामधून घाबरून जाण्याची गरज नाही. स्वतःला सुरक्षित करण्यासाठी लस हा एक आता आपल्याकडे उपाय आहे. काही दिवसात मला वाटतं मर्क कंपनीची एक गोळी सुद्धा येते, पण ती गोळी जी व्हायरलसाठी आहे ती तुम्हाला इन्फेक्शन झाल्यानंतर पहिल्या 4-5 दिवसामध्ये घ्यायची आहे. तर ते सुद्धा एक सुरक्षेचा एक अजून एक मार्ग आपल्याकडे उपलब्ध होतोय. बरं डॉक्टर, आपण आफ्रिकेच्या देशांमध्ये सध्या ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या अनुषंगानं थोडंसं बोलूया. आपल्याकडनं या संदर्भातलं उत्तर अपेक्षित आहे की आफ्रिकन देशांमध्ये मुळातच लसीकरणाचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यात तिथे फार मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत नसल्या कारणामुळं रुग्णसंख्या देखील जास्त आहे. नवा व्हेरियंट आलाय, त्यामुळं या आफ्रिकन देशांना, खास करून आफ्रिकेच्या दक्षिण भागातले जे देश आहेत त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे येत्या काळात. भरपूर. आणि आफ्रिकेची परिस्थिती अशी आहे की तिथं हेल्थ सेक्टर किंवा इतर सेक्टर फार वीक आहेत. सो त्यांच्याकडं WHO माहितीनुसार 0.4% म्हणजे 1% सुद्धा वॅक्सिनेशन पूर्ण आफ्रिकेचं झालेलं नाहीये अजून. आपल्याला ते कमीत कमी 50 ते 70% पर्यंत घेऊन जायचंय. त्यासाठी विकसित देशांनी, खरं युरोप, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया अशा सारख्या देशांनी त्यामध्ये पुढे आलं पाहिजे आणि आफ्रिकेचं जास्तीत जास्त वॅक्सिनेशन केलं पाहिजे. कारण आज ओमिक्रॉनवर समजा आपण विजय मिळवला काही दिवसामध्ये, तर नवीन व्हॅरियंट येण्याची शक्यता आहे जिथं वॅक्सिनेशन झालेलं नाही, ज्या ठिकाणी अजून सुद्धा लोकसंख्या वाढती आहे, रुग्णसंख्या, अशा ठिकाणाहून नवीन म्युटेशन येण्याची शक्यता आहे. तर वॅक्सिनेशन त्या देशांचं करणं फार महत्वाचं आहे. आणि हे पहिल्यापासून अगदी ज्यावेळी वॅक्सिन्स आले त्यावेळी बरेच शास्त्रज्ञ म्हणत होते की फक्त स्वतःला सुरक्षित करू नका, तर आपल्या इतरांना सुद्धा करा. तर म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये आग लागल्यानंतर तुमचं घर वाचवू नका, तर शेजाऱ्याचं सुद्धा घर वाचवा, तर तुमच्या घराला आग लागणार नाही. हे साधं उदाहरण बऱ्याच देशांनी पाळलं नाही. बऱ्याच वॅक्सिन कंपन्यांनी सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी विकसित देशांनाच वॅक्सिन्स दिली. आफ्रिकेसारख्या किंवा अविकसित देशांच्या मध्ये वॅक्सिन्स मिळाली नाहीत, त्याचा पुरवठा केला नाही किंवा त्याचं यंत्रणा उभा झाली नाही, त्याचा हा परिणाम दिसून येतो. पण आता जगाचं लक्ष गेलेलं आहे आफ्रिकेकडे आणि बऱ्यापैकी वेगानं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आफ्रिकेमध्ये वॅक्सिनेशन होईल. बिलकुल. डॉक्टर थोरात, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर लोकांना आश्वस्त केलं. काही प्रमाणात भीती आहे ओमायक्रॉन व्हेरियंट बाबत आणि त्या अनुषंगानं डॉक्टर थोरात यांनी जी माहिती दिली ती दिलासादायक म्हणावी लागेल. पण तरी देखील काळजी घेणं आणि कोरोना प्रतिबंधक सगळ्या नियमांचं पालन करणं हे बंधनकारकच असणार आहे. यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला येऊ नये, अनुयायांनी घरूनच दर्शन घ्यावं असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बाबतीतला कोणत्याही प्रकारचा अंदाज आत्ताच बांधता येणं शक्य नाही, त्यामुळं काळजी घेणं आपल्या हातात आहे. आपण काळजी घेऊया आणि अनुयायांनी मुंबईला शक्यतो येऊ नये असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे.
शासनाने पूर्णपणे रेल्वे सुरुवात केलेली नाही. त्याचबरोबर एसटी महामंडळाचा संप आहे. कोरोनाचा नवा व्हायरस आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याचा अंदाज कोणाला येत नाही. तेव्हा सर्व 6 डिसेंबरला येणाऱ्या लोकांना माझं असणारं आव्हान आहे की यावर्षीही आपण येणं टाळावं. शासनाने काढलेल्या नियमाला मान्यता द्यावी आणि आपल्या घरूनच आणि ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आणि त्याच ठिकाणावरनं आपण बाबासाहेबांना मानवंदना यावर्षी. महाराष्ट्राची खबरबातमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नायर रुग्णालयातल्या जखमींवर हलगर्जीपणा करणाऱ्या 2 जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली होती. बीडीडी चाळीमध्ये सिलेंडरच्या स्फोटादरम्यान 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना नायर रुग्णालयात ॲडमिट केलं गेलं होतं. मात्र वेळेवर उपचार मिळू न शकल्यामुळं त्यातल्या चिमुरड्याचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी उपचारांमध्ये हलगर्जीपणा ड्युटीवरच्या डॉक्टरांनी केलेला होता. या जखमींमध्ये चिमुरड्याचे वडील आनंद पुरी यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं समजतंय. याच संदर्भात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता रमेश भारमल यांची भेट घेतली. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्याला फोकस जास्त केलंय आणि तेवढ्या काळामध्ये आपण तेही बोलणी चालू आहे. जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू. त्याला फोकस जास्त केलंय आणि तेवढ्या काळामध्ये आपण तेही बोलणी चालू आहे. जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू. दरम्यान मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी आज नायर हॉस्पिटलमध्ये जात अधिष्ठात्यांची भेट घेतली. यावर त्यांनी रुग्णांच्या उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. यावेळेला भाजपचे नगरसेवक आक्रमक झालेले होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवरही धरलं. बीडीडी सिलेंडर स्फोटातल्या जखमींच्या उपचारात नायर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी हयगय केली आणि या घटनेचा निषेध करत नायर रुग्णालयातल्या एकंदरीतच या घटनेनंतर भाजपच्या 11 सदस्यांनी आरोग्य समिती सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे. मुंबई महापालिका मुंबईतल्या आरोग्य सुविधांवर 4,500 कोटी रुपये खर्च करत असते. हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा रुग्णांना योग्य उपचार का मिळत नाहीत असा सवाल भाजपनं आता उपस्थित केला आहे. त्या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये लक्ष न दिल्यामुळे, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेमुळे एका चिमुरड्या बालकाचा बळी गेला. हे अतिशय हृदयद्रावक आहे. आणि हे झाल्यानंतर सुद्धा सत्ताधारी पक्षाचा महापौरांसकट कुणीही तिथे पोहोचत नाही. या घटनेकडे भारतीय जनता पक्ष डोळेझाक करू इच्छित नाही, किंबहुना करणार नाही. आणि या सगळ्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आरोग्य समितीतल्या सगळ्या सदस्यांनी आज या घटनेच्या निषेधार्थ राजीनामे सुपूर्द केलेले आहेत. बीडीडी चाळीतल्या सिलेंडर स्फोटातल्या जखमींना उपचारात हयगय केल्याप्रकरणी भाजपनं दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी आगरीपाडा पोलीस स्टेशनला पत्र पाठवत ही मागणी केलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या फोन लाईनवरनं. तुषार, भाजपच्या नगरसेवकांनी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा डॉक्टरांच्या विरोधात दाखल केला जावा अशी मागणी केलेली आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर बीडीडी चाळीमध्ये जो ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये चिमुरड्याचा मृत्यू झाला, त्या चिमुरड्याच्या मृत्यूला जबाबदार आपल्याला नायर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि आपल्याला नर्स असल्याचं पाहायला मिळालं. मात्र 72 तासांपासून कोणतीही कारवाई आपल्याला या डॉक्टरांवरती होताना पाहायला मिळाली नाही. आणि त्यामुळे भाजपाचे शिष्टमंडळ जे नायरची डीन आहेत त्यांच्यासमोर आक्रमक होताना पाहायला मिळालं.
अखेर महापौरांनी या 2 डॉक्टरांना निलंबित केलं, एक नर्सला सस्पेंड केलं. मात्र जी महानगरपालिका 4,500 कोटी दरवर्षी खर्च करते त्या महानगरपालिकेची दिंडवड्या अक्षरशः या शिष्टमंडळाने काढलं. त्यामुळे अखेर जी आरोग्य समिती आहे त्या आरोग्य समितीमध्ये 36 सदस्य असतात. त्यातल्या भाजपाच्या 11 नगरसेवकांनी या आरोग्य समितीमधून राजीनामे दिलेले आहेत. त्याचं प्रमुख कारण की महाराष्ट्रभरामध्ये अनेक महानगरपालिका आहेत, मात्र अनेक महानगरपालिकांचं 4,500 कोटींचं बजेट नाहीये. ज्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट आरोग्य विभागाचं हे केवळ 4,500 कोटी आहे, मात्र त्याचा आपल्याला वापर होताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे भाजपाने निषेध व्यक्त करत आपल्याला राजीनामे दिले. त्याचप्रमाणे त्यांनी आगरीपाडा पोलीस स्थानकामध्ये त्यांनी तक्रार देखील केलेली आहे की या डॉक्टरांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आता हा गुन्हा दाखल होतो की नाही ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मुंबई भाजपा आपल्याला यावर आक्रमक झाल्याचं अजिंक्य पाहायला मिळते आणि अखेर महापौरांना 2 डॉक्टर आणि 1 नर्स यांच्यावरती कारवाई करायला लागली आहे. मात्र ही कारवाई करत असताना 72 तास उलटून गेलेले आहेत. एका चिमुरड्याचा मृत्यू देखील झालेला आहे. दुसरीकडे त्याच्या चिमुरड्याचे वडील आपल्याला मृत्यूशी झुंज देताना पाहायला मिळतात. मात्र जी मुंबई महानगरपालिका आहे ही देशाची आर्थिक राजधानीमध्ये जर असा प्रकार घडताना पाहायला मिळत असेल तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये बिलकुल विदारक किती चित्र आहे हे या निमित्ताने आपल्याला उघड होतं. बिलकुल तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. यानंतरची बातमी आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांची. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. काँग्रेसला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचा टोला त्यांनी ममता बॅनर्जींना लगावलाय. ममता बॅनर्जी या UPAमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचंही पटोले म्हणाले. एवढंच नाही तर अहंकार व्यक्तीला हरवतो असंही पटोले यांनी म्हटलेलं आहे. MPSCच्या रिक्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत MPSCच्या रिक्त जागांचा मुद्दा काँग्रेसचे मंत्री उपस्थित करणार असल्याचंही पटोले यांनी म्हटलेलं आहे. आणि राहुल गांधी असतील, आमच्या नेत्या प्रियंका गांधी असतील, रस्त्यावरची लढाई लढतात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर लढतात आहेत. आणि देशाचं संविधान आणि देशाला वाचवायचं असेल तर काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि गांधी पर्यावरणावर आजही देशाच्या जनतेचा विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे कोणाच्या प्रमाणपत्राची गरज काँग्रेसला नाही. आणि जे UPAमध्ये नाहीत त्या लोकांना तर अजिबात UPAबद्दल बोलण्याचा अधिकार पण नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला काँग्रेस एवढं गंभीर घेत नाही. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. 2014 पासून भाजपचं सरकार केंद्रात आहे, त्या विरोधात कोण लढतं हे जर विचारलं तर सामान्य माणूसही सांगेल की राहुल गांधी आणि काँग्रेस लढतायत. काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस देशभर लढतोय. एकतर ममता बॅनर्जी या UPAच्या सदस्य नाहीत, सोनिया गांधी UPAच्या अध्यक्ष आहेत. UPAच्या नेतृत्वाखालीच भाजपच्या विरोधात लढा दिला जाऊ शकतो असंही थोरात यांनी म्हटलंय. ममताजी काय म्हटल्या याला फारसं महत्त्व या करताना की एक तर त्या UPAच्या सदस्य आज नाही आहेत. दुसरं असं आहे की आदरणीय सोनियाजींच्या नेतृत्वाखाली आजही UPA आहे. आजही काम चाललेलं असतं आणि त्यांचा चेहरा हा भाजप सरकारच्या विरोधात आहे. UPAचा चेहरा आहे. यांना सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे, UPAमध्ये आले पाहिजे ही अपेक्षित आहे. परंतु शेवटी UPAच्या माध्यमातूनच खरी लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. ममता दीदींच्या दौऱ्यावर टीका करणं चुकीचं असल्याचं सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं म्हटलंय. तर मग इतर राज्यांचे मुख्यमंत्री आले तर का पोटदुखी होते असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. आज ममता जी ने अगर लूट की है मुंबई में आकर, ऐसा आपका कहना है, तो आज गुजरात के मुख्यमंत्री मुंबई में है, पूरा अपना कैबिनेट लेकर वाइब्रेंट गुजरात के लिए. वाइब्रेंट गुजरात अहमदाबाद में और गुजरात के मुख्यमंत्री मुंबई में विद कैबिनेट रोड शो कर रहे हैं इन्वेस्टमेंट के लिए. तो ये लूट नहीं है. गुजरात का और महाराष्ट्र का बहुत अच्छा रिश्ता है पुराना. हमको कोई तकलीफ नहीं है गुजरात के मुख्यमंत्री साहब अगर यहाँ आते हैं तो आपको ममता जी की तकलीफ क्यों है? योगी आदित्यनाथ यहाँ आते हैं,
और यहाँ की फिल्म इंडस्ट्री वहाँ लेकर जाने की बात करते हैं, तो ये बीजेपी के तोते चुप बैठते। यहाँ का इंटरनेशनल फिनांस सेंटर मुंबई का गुजरात में लेके गए, ये लूट नहीं है क्या? इतर राज्यातले मुख्यमंत्री आले म्हणजे ते काही उद्योग धंदे पळवायला आले, हा अर्थ कसा काय निघतो? या संदर्भात उद्योगपती जिथं जिथं त्यांना कामगार किंवा जागा, पाणी, लाईट, रस्ते ह्या पायाभूत सुविधा व्यवस्थितपणे मिळतात, तिथं तिथं जाण्याचा प्रयत्न करतात. काही जण रेड कार्पेट टाकतात, काही जण ॲडिशनलच्या सवलती देतात. असं मागे देखील राज्यामध्ये मोठे मोठे उद्योग आणताना झालेला आहे आणि तशा पद्धतीचा निर्णय इंडस्ट्री डिपार्टमेंट घेऊ शकता, राज्याचे प्रमुख घेऊ शकतात. मला असं वाटतं की त्यांनी गुप्त भेट कराव्या, उघड भेटी कराव्या, जे करायचं आहे ते त्यांनी करावं, काहीही फायदा होणार नाही. 2024ला पुन्हा एकदा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी सरकार येणार. देशावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात, मोदीजींच्या नेतृत्वातलंच राज्य राहणार. यानंतरची बातमी आहे नवाब मलिक यांनी भाजपवर केलेल्या टीकेची. खोटं बोलण्यात भाजपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते असा टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावलाय. इतर खोटं बोलणं हे हास्यास्पद आहे, खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपचा उद्योग आहे असा आरोपही त्यांनी केला. खोटा बोला, रेटून बोला हे भाजपच्या लोकांचा उद्योग आहे. इतर लोक खोटं बोलताय हे म्हणजे कुठेतरी हास्यास्पद आहे. फॅक्ट चेक नावाचा एक ॲप आहे. जे काही बातमी असतील, स्टेटमेंट असतील, खोटे बोलण्यामध्ये भाजपवाल्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नोंद होऊ शकत आहे. जे स्वतः करताय इतरांवर बोट दाखवण्याचा त्यांना अधिकार नाही. न्यूज 18 नेटवर्कचा विशेष कार्यक्रम चौपाल हा आज पार पडतोय. यावेळेला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सहभागी झाले होते. यावेळेला त्यांनी कृषी कायदे आणि राज्यसभेतल्या खासदारांच्या निलंबनाबाबत सुद्धा आपली मतं मांडली. पाहूया. देखिए, अगर आपने माननीय प्रधानमंत्री जी का जीवन या राजनीतिक जीवन इतना लंबा समय देखा होगा, उनके लिए देश महत्व रखता है, चुनाव नहीं. निर्णय पहले भी किसानों के हित में किया गया था और जब उन्होंने पूरी विशेष तौर पे बात अपने देश को संबोधित करते हुए कहा, तो उन्होंने कहा मैं देश के हित में निर्णय लेता. कहीं ना कहीं हर निर्णय उनका देश के हित में है और देश को आगे बढ़ाने के लिए है. और मैं एक बात बड़ी गंभीरता के साथ कहना चाहता हूं, विपक्ष किसी भी विषय पर चर्चा करे, हम 2014 से लेकर 2021 तक लगातार चर्चा करने के लिए तैयार थे, चर्चा करते रहे, आगे भी करते रहेंगे. बात यह है कि राहुल गांधी जी कभी पार्लियामेंट में नजर तो आए. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारतातही शिरकाव झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. कर्नाटकमधले 2 रुग्ण जे पॉझिटिव्ह आढळले होते त्यांना ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं समोर आलेलं आहे. या बातमीमुळे महाराष्ट्राची डोकेदुखी सुद्धा वाढल्याचं आता दिसतंय. सीमा भागात अलर्ट जारी केला गेलेला आहे आणि या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध तातडीनं सुरू करण्यात आलेला आहे. Arrived from South Africa last week. Okay. We have been testing all the people who come from all these 13 countries. And when we tested, out of that, one strain was little different. That's why we sent to NCBS in Delhi for a complete genome test. And that test has come today. In fact, I was there with the Union Health Minister about few hours ago, but now it has come, so we are waiting for all the details, number one. Number two,
we have to have a different protocol if need be, and we have already discussed with our experts, supposing if it comes, what should be done and all those things. So we are prepared. आणि याच संदर्भातला आढावा घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत सोलापूर कर्नाटक हायवेवरून. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत. सागर, कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट बाधित 2 कोरोना रुग्ण आढळल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची देखील डोकेदुखी येत्या काळात वाढू शकते. काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत? कर्नाटकमधनं राज्यात जे नागरिक येत आहेत त्या अनुषंगानं त्यांची तपासणी होतीये का? काही त्या संदर्भातल्या चाचण्या केल्या जात आहेत का? अजिंक्य, आपण पाहिलं की खरं तर कर्नाटक आणि सोलापूर हे म्हणजे महाराष्ट्राला जोडणारं शहर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अगदी 30 ते 40 किलोमीटरवरतीच सोलापूरपासून ही जी बाउंड्री आहे कर्नाटकची, या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री. खरं तर धक्कादायक वास्तव असा आहे, 4 दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आदेश काढले होते की परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीची RT-PCR टेस्ट जी 72 तासापर्यंत जे आहे ती चालेल अशी केलेलं होतं. याशिवाय 2 डोस असणं त्याचे पूर्ण झालेले हे अनिवार्य होतं. अशा नियम किंवा अशा पद्धतीचे आदेश काढले होते. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर पाहतो, जिथे सोलापूर शहरामध्ये एंट्री केली जाते कर्नाटकामधून, हा सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पाठीमागच्या बाजूला खरं तर चेकपोस्ट आहे, पण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची पोलीस यंत्रणा जी आहे किंवा इथे टेस्टिंगचे कुठल्याही पद्धतीचे नियम जे आहेत ते पाळले जात नाहीयेत किंवा सर्टिफिकेटची काही विचारणा जी आहे करणं अपेक्षित आहे ते देखील केलेलं या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. आम्ही अधिकाऱ्यांशी देखील बोललो काही वेळापूर्वी की आपण अशा पद्धतीची सुरुवात केलेली आहे का, कारण कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात रोज लोक जे आहेत ते सोलापूरमध्ये येत असतात. वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं ते येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्याच्या कारणांसाठी देखील मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते या ठिकाणी या बॉर्डरवर किंवा सोलापूर शहरामध्ये कर्नाटकातून येत असतात. मात्र या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची त्यांना विचारणा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे निश्चितपणे आता खरं तर ओमायक्रॉनचे 2 रुग्ण जे आहेत ते कर्नाटकामध्ये सापडल्याचं समोर आलेलं आहे. त्यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीची उपाययोजना जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे निश्चितच सोलापूर असेल किंवा महाराष्ट्राची चिंता जी आहे ती वाढलेली आहे. कारण सोलापूरला लागूनच हे विजयपूर हा जिल्हा चालू होतो आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे जे काही तपासण्या किंवा जे काही विचारणा आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रक्स जे आहेत ते कोणीही मास्क घातलेले जे आहे ते कुठलेही वाहन जे चालक आहेत ते मास्क घातलेले ते आढळून येत नाहीयेत. खरं तर ही कर्नाटकचीच बस आहे, कर्नाटकातून आलेली ही बस, ही ट्रक जे आहे भारत पेट्रोलियमची ट्रक आहे ते आलेले आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी कशा पद्धतीनं हाताने जो काही बॅरिकेड आहे तो सरकवून या ठिकाणी ते ड्रायव्हर जो आहे तो निघालेला आहे. असं हे वास्तव या ठिकाणी आहे. पोलीस आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस आहेत, मात्र ते बसून आहेत. कुठल्या जे काही विचारणा जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे निश्चितच डोकेदुखी जी आहे ती महाराष्ट्राची वाढू शकते आणि यापूर्वी देखील सोलापूरमध्ये आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळलेले होते. त्यामुळे आता पुन्हा या सर्व प्रकारामुळे कुठेतरी ही चिंता जी आहे महाराष्ट्राची ती या ठिकाणी वाढलेली आहे. कारण आपण ज्यावेळेस पहिला लॉकडाऊन असेल किंवा दुसरा लॉकडाऊन, दुसरी लाट जी आली होती त्यावेळेस कर्नाटकामध्ये सोलापूर किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना एंट्री बंद होती. त्या ठिकाणी लस घेतलेली किंवा कोरोनाची जी काही चाचणी आहे ती अनिवार्य करण्यात आली होती. त्या ठिकाणी अडवणूक होत होती. म्हणजे खरं तर आता या बॉर्डरवर, या सीमा भागामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन खबरदारीच्या उपाययोजना करणं गरजेचं असताना सध्या तरी या उपाययोजना होत असल्याचं दिसत नाहीये. आपण आशा करूया ही बातमी पाहिल्यानंतर जिल्हा प्रशासन तातडीनं या संदर्भातली कार्यवाही करेल. सागर, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. धोका वाढण्याआधीच काळजी घ्या, नियम पाळा आणि नियमांमध्ये समन्वय ठेवा असंही त्यांनी म्हटलंय. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्याला सरकार प्राधान्य देत असल्याचा सातत्यानं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं निर्णय घेतल्याचंही पवारांनी सांगितलंय. इतर राज्यातनं येताना आज देखील
आपण जर कुठं दिल्लीला किंवा इतर राज्यात गेलो तर त्यांना 48 तासाचा RT-PCR दाखवावा लागतो. आता मग आपल्याला तिकडं जाताना दाखवावा लागतो तर तिकडनं पण इतर राज्यातनं आलेल्यांना दाखवावं लागेल. काही प्रॉब्लेम नाही, कारण सध्या या तिसरा जो म्हणजे आत्ता जो विषाणूच्या बद्दल आपण बरंच काही बोलतोय त्याच्या संदर्भातले काही पेशंट सापडलेत असं कानावर येत आहे. असं असताना आपण काळजी घेतलेली जास्त चांगली. शाळाच्या संदर्भामध्ये आपण माझी स्वतः वर्षाताई गायकवाड यांच्याबरोबर चर्चा झाली. आम्हीच कॅबिनेटमध्ये त्यांना सांगितलेलं होतं, त्यावेळेस हा नवीन विषाणू नव्हता आणि त्यावेळेस 1 डिसेंबरपासून सुरू करा, कारण जवळपास 1.5 वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटला गेलेला. मुलांचं पण अतोनात नुकसान होतं, पण मुलांचं पण सुरक्षिततेचा मुद्दा, आरोग्याचा मुद्दा हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून आता थोड्या वेळापूर्वी कदाचित वर्षाताई मंत्रालयामध्ये आल्या असतील. मी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी पण ही गोष्ट कानावर घाला. जो नवीन विषाणू आला त्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य केलेले. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा अतिशय गतीनं पसरतो, पण त्याची तीव्रता मागच्या डेल्टा असेल किंवा कोविड-19 असेल त्याच्यापेक्षा जरा सौम्य आहे. माझं म्हणणं की हे सगळे जे मत व्यक्त करतायत त्याच्या संदर्भातला रिसर्च होऊन नक्की काय आहे ते WHO तरी किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने तरी त्यांनी जर सांगितलं तर त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं सोपं जाणार आहे. यानंतरची बातमी आहे 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची. नाशकात पावसानं उसंत घेतल्यानं आता साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीनं मोठा दिलासा मिळालाय. वाद कायम असले तरी ते सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिकच्या भूमीमध्ये निसर्गानंच हजेरी लावली, तीही साहित्य संमेलनाच्या अक्षरशः तोंडावर. आणि साहित्य संमेलन 3, 4, 5 डिसेंबर रोजी नाशकात होतंय. आणखीन आज बघतोय आपण काय परिस्थिती आहे. खरं तर पावसानं थोडीशी उसंत जरी घेतली असली तरी अनेक समस्या कायम आहे, पण मदतीचे अनेक हात सुद्धा पुढे आलेले आहेत. आणि या सगळ्या विषयांवर जातीनं बारीक नजर ठेवत आहे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ स्वतः, जे इथले स्थानिक पालकमंत्री सुद्धा आहेत. भुजबळ साहेब स्वतः आपल्यावर आहेत. खरं तर निसर्गानं दिलेली साथच किंवा निसर्गानं लावलेली हजेरी त्याला सुद्धा इच्छा आहे का या संमेलनात सामील होण्याची, अशा प्रकारची चर्चा आता रंगू लागली आहे. हा अतिशय अवेळी पाऊस आणि हिवाळा जो आहे हा सुरू झालेला आहे, थंडी आणि पाऊस दोन्ही. पण तुम्ही पहा इथे बसण्यासारखी परिस्थिती आहे की नाही. ही परिस्थिती पहा, इथे कुठे दिसतोय तुम्हाला चिखल, कुठे बसायला काही प्रॉब्लेम आहे दाखवा सगळ्यांना, लांबपर्यंत जाऊ द्या. बघा तो तिकडे मंडप, तिकडे पुढे न्या, पुढे आणखीन तो कॅमेरा तुमचा पहा, पुढे इकडे पहा, ह्या बाजूला दाखवा, पलीकडच्या बाजूला दाखवा. काय अडचण नाही बसायची. पाणी पावसा कारण हा पाणी येणार नाही अशा प्रकारचा जर्मन टेक्नॉलॉजीचा हा मंडप आपण उभारलेला आहे. साहित्य संमेलनामध्ये हा पहिल्यांदाच अशा प्रकारचा मंडप उभारलेला आपल्याला पाहायला मिळेल. हो, या साहित्य संमेलनामध्ये अनेक वेगवेगळे नवीन बदल पहिल्यांदा दिसतात. म्हणजे की विंग म्हणजे की कोणत्याही व्यासपीठाचा दर्शनी भाग म्हणजे खरं तर तो संवाद साधून असतो पूर्णपणे सभागृहातील प्रेक्षकांची. इथल्या विंग सुद्धा सगळ्या अगदी इलेक्ट्रॉनिक आपण उभ्या करतोय. काय सांगाल? इथे स्क्रीन्स आहे, विंग आहे, प्रचंड मोठा जो स्टेज आहे, स्टेजवरून सगळ्यांना सगळ्या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल अशा प्रकारचं सगळं आहे. आणि हे प्रमुख ठिकाण जरी असलं तरी काव्य संमेलनासाठी, बालकवी संमेलनासाठी, गझलसाठी, इतर जे काही परिसंवाद आहे त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या बंदिस्त जागांमध्ये जे आहे, परंतु तेवढ्याच कपॅसिटीची जे आपण बाहेर मैदानात उघड्यावर घेणार होतो आता थोडंसं आतमध्ये घेतो आहोत, परंतु तशाच ॲटमॉस्फिअरमध्ये आणि तेवढ्याच क्षमतेचे अशा या जागा आहेत. आणि इथे आपण जे आहे हे वेगवेगळे परिसंवाद किंवा कार्यक्रम पार पडणार आहोत. अतिशय मोठी मोठी माणसं इथे येणार आहेत. ही मेन मंडप जो आहे
तिथे गळती बिळती नाही, पाण्याचा काही त्रास नाही. काही फोटोसुद्धा काय आले ते ह्या मुख्य मंडप जो आहे त्याच्या बाहेर जे उपमंडप टाकलेले आहेत जाण्या येण्याकरता, तिथे जी काही गळती झाली तिथे ते आहेत, ते सुद्धा जे आता आम्ही व्यवस्थित करून घेतो आहोत. काही काळजी नसावी. माझी नाशिककरांना एवढीच विनंती आहे की ह्या करोना काळामध्ये सुद्धा ही सगळी नाशिककर मंडळीच्या इथे जी लढत आहेत, मी केवळ नाममात्र आहे, पण काम करणारी सगळी मंडळी जी आहेत ही सगळी नाशिककर मंडळी आहे. आणि ते जर उन्हात तानात पावसात जर लढत आहेत तर मला असं वाटतं नाशिककरांनी सुद्धा घरात बसायचं कारण नाही. नक्कीच. मुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होत आहे, जयंत नारळीकर कसे येत आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं काय नेमकं येणार की नाही अशा प्रकारचं फडणवीसांना मी स्वतः बोललो आणि ते शनिवारी नाशिकमध्ये येणार आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला की मी येतो. महापौरांना सुद्धा चर्चा झाली आणि आज तुम्ही पाहिलं की महापौरांचे पण फोटो आहेत जाहिरातीमध्ये आणि भारती पवारताई त्यांचे पण फोटो आहेत. जयंत नारळीकर जे आहेत त्यांना आपण विमानाने आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. आणखी हो. आणि मुख्यमंत्री मला असं वाटतं की ते स्वतः हजर राहू शकणार नाहीत प्रत्यक्ष, परंतु कदाचित ऑनलाईन किंवा इतर मार्गाने ते आपल्यासमोर आपल्याला दिसतील. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, कुसुमाग्रज नगरी, नाशिक. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र बुलेटिनमध्ये जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन करायचंय, ते म्हणजे महाराष्ट्राच्या वेशीवर आता ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. कर्नाटकमध्ये 2 ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानं राज्याची चिंता देखील वाढलेली आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आता गरजेचं आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, लस घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे मास्क वापरा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.